नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण ताज्या मटारचे एकदम कुरकुरीत आणि खायला अगदी चविष्ट असे नगेट्स कसे बनवायचे ते बघणार आहोत. लागणाऱ्या साहित्याचं परफेक्ट मेजरमेंट आणि भरपूर साऱ्या टिप्ससह ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा कप ओल्या मटारचे दाणे घेतलेले आहेत. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले. त्याचबरोबर 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या यासुद्धा त्यामध्ये टाकून मी अगदी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. हे मटारचं मिश्रण खूप जास्त बारीकसुद्धा वाटायचं नाही आणि खूप जास्त जाडसुद्धा ठेवायचं नाही. अगदी मध्यम असं हे वाटून घेतलेलं आहे. आणि आता गॅसवरती एक पॅन ठेवलं आहे. त्यामध्ये साधारण 2 चमचे तेल घेतले. तर तेल छान तापलं की यामध्ये 1 टेबलस्पून तीळ घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धा चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा जिरं. आता हे तेलावरती 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचं, म्हणजे तीळ छान असे खमंग भाजले जातात. गॅस अगदी कमी ठेवायचे. कमी गॅसवरती हे तेलावरती छान परतून घ्यायचं. आता हे छान परतून झालेलं आहे. यामध्ये मी आता अर्धा चमचा मिक्स हर्ब टाकलेला आहे, जे आपण पिझ्झावरती टाकतो. ते मिक्स हर्ब अर्धा चमचा टाकलेला आहे. यामुळे टेस्ट खूप छान येते. असेल तर टाका, नसलं तर स्किप केलं तरी चालेल. पण हे टाकल्यामुळे टेस्ट खूप छान येते नगेट्सना. आता हे सुद्धा सगळं 1 ते 2 मिनिटं तेलावरती छान परतून घ्यायचं. आता त्यानंतर आपण मटारचे जे मिश्रण तयार करून घेतले तर ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिटं. आता हे लो टू मीडियम फ्लेमवरती छान परतून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण मिरची आणि लसूण वापरले तर ते छान परतून घ्यायचं, म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि छान सुगंध सुटलेला आहे. तर हे परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत. तर पाण्याचं प्रमाण जे आपण मटार घेतलं त्याच कपने आपण पाणीसुद्धा तेवढंच वापरणार आहे. तर मी अर्धा कप इथे पाण्याचा वापर करणार आहे. आधी हे छान परतून घ्यायचं, मगच आपल्याला यामध्ये पाणी वापरायचं आहे. तर आता हे झालेलं आहे परतून. तर आता यामध्ये आपण अर्धा कप पाणी ओतून घेऊया. आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आणि हे सुद्धा 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून झाल्यावरती आपण यामध्ये रवा ॲड करणार आहोत. तर रवासुद्धा मी अर्धा कप घेतलेला आहे आणि हा बारीक रवा वापरलेला आहे. जर तुम्ही जाड रवा वापरणार असाल तर मिक्सरमध्ये 2 ते 3 मिनिटं छान बारीक करून घ्या आणि मग तो वापरा. कारण बारीक रवा वापरल्यावरती छान असं बाइंडिंग होतं मिश्रणाला. आणि आता हे रवा जो आपण टाकलेला आहे तो सुद्धा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. हे मिश्रण सगळं असं एकजीव करून घ्यायचं. आता साधारण 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत. मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. बघू शकता अगदी कोरडं असं मिश्रण हे आपलं तयार झालेलं आहे. आता हे सगळं मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि पूर्ण थंड करून घ्यायचं. मगच आपल्याला यामध्ये बॉईल केलेला बटाटा टाकायचा आहे. तर मी एक मध्यम आकाराचा बटाटा बॉईल करून घेतलेला आहे आणि तो आता किसणीवर किसून घेणार आहे, किंवा तुम्ही हाताने स्मॅश करून घेतलं तरी चालेल. त्यामध्ये गुठळ्या ठेवायच्या नाहीत. तर आता बटाटासुद्धा मी किसून घेते. कारण जेव्हा आपण छोटे छोटे नगेट्स बनवू तेव्हा त्यांना व्यवस्थित आकार देता येत नाही. त्यामुळे बटाटा अगदी किसून किंवा स्मॅश करून घ्यायचा. तर आता मी हा बाकीचा बटाटासुद्धा किसून घेतलेला आहे. आणि आता यामध्ये मिश्रणाला छान बाइंडिंग यावी यासाठी मी 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर यूज केलेला आहे. तर तुम्ही कॉर्नफ्लोअरऐवजी तांदळाची पिठी घातली तरीसुद्धा चालेल. तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि हाताने छान असं मळून घ्यायचं, म्हणजे अगदी एकसारखं असं हे. तर मी हाताने असं छान असं मळून घेते. अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये हे नगेट्स तयार होतात आणि हे तुम्ही बनवून महिनाभर अगदी स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. तर हे पिठाचे नगेट्स बनवून हवाबंद डब्यामध्ये डीप फ्रीजरमध्ये तुम्ही अगदी महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता. मग जेव्हा तुम्हाला कधी खायचे असतील तर तेव्हा ते काढून फ्राय करून घ्यायचे. आता हे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. त्याला थोडंसं मी तेलसुद्धा लावून घेतलं आणि आता या पिठाचे एकसारखे असे 4 गोळे तयार करून घेतले. आता एखाद्या पोलपाटावरती किंवा चॉपिंग बोर्डवरती त्या हाताने असं हे थोडं लांबट असे रोल तयार करून घ्यायचे. थोडंसं प्रेस करत करत असे हे लांब आपल्याला असे रोल तयार करून घ्यायचे.
आणि मग ते आपल्याला कट करून त्यांना नगेट्सचा शेप द्यायचा आहे. तर आता झालेलं आहे. मी आता हे कट करून घेते. साधारण 1 ते 1.5 इंचचे असे तुकडे करून घ्यायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे कसेही करू शकता. आणि आता याला नगेट्सचा असा आकार द्यायचा. थोडंसं हलक्या हाताने प्रेस करायचं आणि दोन्ही साईडने असा आकार द्यायचा. बघू शकता हे असे सारख्याच पद्धतीने मी सगळे नगेट्स बनवून घेते. इथे दुसऱ्या गोळ्याचे सुद्धा मी नगेट्स तयार करून घेते. अगदी सहज बनवता येतात. तर आता सगळे नगेट्स तयार झालेले आहेत. एवढ्या मिश्रणामध्ये हे एवढे नगेट्स तयार झालेले आहेत. तर आता गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे. मीडियम गॅसवरती हे नगेट्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत. खूप जास्त कमी किंवा खूप जास्त मोठ्या गॅसवरती तळायचे नाहीत. मध्यम गॅसवरतीच हे तळून घ्यायचे. हलका सोनेरी रंग येईपर्यंत किंवा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला हे नगेट्स तेलामध्ये टाकले की लगेचच हलवायचे नाहीत. थोडंसं 2 ते 3 मिनिटानंतर हे पलटी करायचे. 2 ते 3 मिनिटानंतर मी आता हे पलटी करून घेते आणि बघू शकता अजिबात तुटलेले वगैरे नाहीत. साधारण 5 ते 6 मिनिटं मध्यम गॅसवरती छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आपण हे तळून घेऊया. आणि आता मस्त सोनेरी रंगावरती तळून झालेले आहेत. एकदम क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत. तर मी आता हे काढून घेते आणि सारख्याच पद्धतीने बाकीचे नगेट्ससुद्धा मी सगळे तळून घेते. तर तयार झालेले आहेत आपले एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत असे हे मटारचे नगेट्स. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.